दोन गोष्टी असं आहे की निवडणुकीच्या तोंडावर एक घोषणा आहे, अजून ती अंमलबजावणी. आता कर्ज घेतले गेलेले आहेत, सगळ्यांचं कर्ज आता झालेलं, आता कर्ज घ्यायची काही वेळ नाही आहे. हे ज्यावेळेस जूनच्या काळात, एप्रिल जूनच्या काळात अगर समजा ही घोषणा झाली असती तर त्याचा अजून फायदा झाला असता. पण निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीची घोषणा करणं म्हणजे याचा अर्थ निवडणुकीमध्ये एक प्रलोभन देण्याचं काम महसूल मंत्री करते आहे का, हा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. हो, चंद्रपूरमध्ये दोरगेवर आणि मुनगंटीवारांचा जो काही वाद आहे तो सर्वत्र काल मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले होते. दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला दिसले. काय वाटतं दोघांचा वाद शमेल काय नाही? मला दोन गोष्टी आहे. मुनगंटीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे, त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहीत आहे. तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठला गट भाजपचा सक्रिय झाला असं वाटतं आणि कशासाठी? त्याच्यात भाजपमध्ये गट आहेतच, ते काही सांगतील, पण त्यांना माहिती आहे गट आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात एक मोहीम दिल्ली लेवलवरही चालूच आहे. त्यामुळे मुनगंटीवारांना मंत्री केलं नाही म्हणून त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका नगरपंचायतमध्ये मांडली की मला ताकद दिली जात नाही, मला मंत्री केलं गेलं नाही. हे त्यांना त्यांच्या मनातलं ते बोलून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय चाललेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मला त्यांना कोणाला मंत्री बनायचं, मुख्यमंत्री बनायचं माझा तो इश्यू नाही आहे. पण या सगळ्या संघर्षात कोण या ठिकाणी कोणाला सगळ्यात जास्त वाईट परिणाम भोगावे लागतात तर ते राज्यातल्या शेतकऱ्यांना, बेरोजगारांना आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचाराची व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणूस चिरडला जातो आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे. भाऊ, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून घालविण्यासाठी प्रयत्न करतात, त्याचं नेतृत्व त्यांच्यात गट आहे आणि ते काय आता बोलणार थोडी आहे. त्यामुळे ते काय त्यांचं तर उत्तर काय राहतं की तो भाजपवाले आता ते कसं आहे, मानसिक आजारी झालेले आहेत भाजपवाले. ते कोणालाही मानसिक आजारी जाऊन सांगतात. म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण कधी नाही. प्रश्नाचं उत्तराप्रमाणे दिलं पाहिजे. पण भाजपवाले काही पण बोलतात आजकाल. जे सत्तेची माज येतो त्या माजाप्रमाणे बोलतात. त्यामुळे मला भाजपवर फार काही बोलायचं नाही, मी तुम्हाला सांगितलं. पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती भयानक आहे. मोठा उद्रेक लोकांच्या मनात आहे आणि या भाजपच्या आणि महायुतीच्या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये रोष आहे आणि तो कधीही स्फोट होऊ शकतो. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जो शब्द ठाकरेंचा जाहीरनामा आलेला आहे, एकीकडे भाजप देखील आक्रमक पद्धतीने त्या निवडणुकीला पुढे जात आहे. ठाकरेंच्या जाहीरनाम्याकडे कशा प्रकारे बघता तुम्ही आणि काँग्रेसला किती स्पेस दिसत आहे? बघा, तिथं लोकांची मतं उडवण्यासाठी हिंदी, मराठी, मुसलमान, हिंदू हा जो प्रयोग केला जातो आहे आणि त्या माध्यमातून परवा मी फडणवीसांचं भाषण ऐकत होतो. ते माहीमच्या दर्ग्यामध्ये तिरंगा फडकवण्यासाठी मला बोलवलं गेलं होतं. मी चादर चढवली, मी तिथं ते काय प्रार्थना केल्या. म्हणजे एकीकडे मुस्लिमाचा राग करायचा, एकीकडे अशा पद्धतीनं. तर तिथं जे काही महाराष्ट्रातलं हे काही राजकारण नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वधर्म समभावाचीच भूमिका घेतली गेलेली आहे. पण एकीकडे हिंदू, मुसलमान, मराठी, हिंदी आणि मग सगळ्यांची मतं आम्हाला पाहिजे. त्यासाठी त्या भागात गेलं की त्या भागातले भाषणं करायची, त्या पद्धती सांगायचं. काय असेल ते स्पष्टता त्यांनी मांडली पाहिजे आणि त्या पद्धतीनं मताचं जे मताची भीक मागत असताना, मतदान मागत असताना एकदा स्पष्टता या सगळ्यांनी मांडली पाहिजे. काँग्रेस तर सर्व धर्म समभावाची भूमिका मांडते. आम्हाला सगळ्या लोकांची गरज आहे, सगळ्या लोकांसाठी काँग्रेस पक्ष आहे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नवाब मलिकांनी म्हटलं की आमच्या मदतीशिवाय मुंबईत महापौर होऊ शकत नाही, आमच्या 30पेक्षा जास्त जागा निवडून येतील.
मी आज त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची आता त्यांना मशीन आता काय भाजप जसं सांगतं की आमच्या एवढ्या जागा येणार तर तेवढ्याच येतात त्या मशीनमध्ये सेट करतात की काय करतात तशासारखं नवाब मलिकनी मशीन सेट केली की मला माहिती नाही चांगलं आहे आणि नारायण राणे साहेबांचं आदर्श त्यांच्यापेक्षा मोठे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पाळावं हा एक संदेशही या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जाते त्यामुळे मला असं वाटतं की स्वागतार्ह आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती या पालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप होते याकडे तुम्ही कसं पाहताय का? बघा आपल्या राज्यातल्या विधिमंडळाची एक परंपरा राहिली आणि संविधानिक पदावर विधानसभा अध्यक्षपद म्हणलं की एक संविधानिक पद आहे. विधानसभेचं कामकाज करत असताना पक्ष न पाळता लोकांना न्याय मिळेल विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम विधानसभा अध्यक्षाचं असतं. बाहेरसुद्धा वावरत असताना त्यांना राजकीय स्टेटमेंट करता येत नाही असं प्रथा परंपरा आपल्या राज्यातली असं कुठं नियम लिहिलेला नाही आहे पण प्रथम परंपरा आपल्या महाराष्ट्रातली राहिलेली आहे. पण राहुल नार्वेकरनी या सगळ्या सीमा पार केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की भाजप पक्षाचे ते विधानसभा अध्यक्ष म्हणून वागत असतील तर भाजपने त्यांना त्या पदावरून काढून या संविधानिक पदाची गरिमा राखणाऱ्या माणसाला बसवावं असंच आमचं म्हणणं आहे. नानाभाऊ भाजप प्रचारामध्ये आघाडीवर आहेत मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष असतील सगळ्या काँग्रेस कुठेतरी मागे आहे तुम्ही बघा जनता वाऱ्यावर आहे महाराष्ट्रामध्ये सरकार पूर्ण प्रचारात आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत त्यांची जे पीक आहे ते विकत घेतलं जात नाही त्यांना पैसे मिळत नाही त्यांची लूट होते आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत. बेरोजगारांची परिस्थिती भयानक आहे महागाई एकीकडे वाढत आहे यांना बेईमानीने हे सरकारमध्ये आले आणि सरकार यांनी चालवायला पाहिजे. सरकार चालवण्यापेक्षा हेलिकॉप्टरने प्रचार करणं अशा पद्धतीचं सगळ्या संस्था आम्ही जिंकू पण कशाच्या आधारावर जिंकू तर पैशाच्या आधारावर भ्रष्टाचाराच्या आधारावर अशा पद्धतीचा यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्याला तुम्ही आघाडी म्हणत असाल पण हे महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेसाठी हानिकारक आहे की सरकारच पूर्ण आज प्रचाराला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला लागलेला आहे. येणाऱ्या मनपा निवडणुकीत शिंदेची कोंडी करण्याचा भाजपचे प्रयत्न होत असल्याचं बोलले जात आहे. मीरा भाईंदर नाही प्रत्येक ठिकाणी आहे त्यांच्या अनेक मंत्र्यांनी याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे शिंदे सेनेच्या. त्यामुळे जे महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार आहे या सरकारमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं ते खऱ्या अर्थानं सूचक आहे. मी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला पण मला काहीच नाही मी तर आता एकदम भ्रष्टाचारी भाजपच्या सोबत आहो. मग नरेंद्र मोदी असेल फडणवीस असेल हे फक्त सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराला वलय देणारी जी व्यवस्था भाजपने निर्माण केलेली आहे असे संकेत अजित पवारांनी 2 दिवसाच्या पहिले दिलेले आहेत आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका बिनविरोध करण्याचा जो प्रयत्न चालू झालेला होता जवळपास 67 महानगरपालिकेचे सदस्य भाजप आणि शिंदे सेनेचे निवडून आले त्यांच्यावर आरोप जे होतात आहेत आता पुराव्यासहित आरोप होतात आहे की कोट्यावधी रुपये पोलिसांचा दबाव अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये वातावरण जे सुरू झालेलं आहे हे लोकशाहीसाठी खऱ्या अर्थानं भूषणावं नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीला कलंक लावण्याचं काम भाजप आणि महायुती सरकार करते आहे हे आपल्याला पाहायला मिळते. निवडणूक आयोगाची भूमिका यावर तुम्हाला कशी वाटते जे काही चाललंय आणि बिनविरोध निवडून आले त्या विरोधात मनसे कोर्टात गेलेली आहे. निवडणूक आयोगाने त्या जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल मागितलेला आहे. नाही निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने टर्न केलेला आहे की पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही या सगळ्या बिनविरोध आलेल्या सदस्यांची चौकशी करू आणि दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोग सांगतं आहे की आमचा काही संबंध नाही आम्ही कुठलीही चौकशी करणार नाही. याचा अर्थ जो कालपर्यंत आम्ही म्हणत होतो मी विधानसभेतही सुद्धा सांगितलं
की जे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत ते भाजपचे एक कार्यकर्ते म्हणून काम करताना आपण पाहतो आहे. आणि ज्या पद्धतीनं जे महाराष्ट्रामधल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी काही परिस्थिती सुरू झालेली आहे त्याच्यात ही सत्यता आहे. मागच्या नगरपालिका नगरपंचायतमध्ये पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की निवडणूक आयुक्ताची भूमिका संशयास्पद आहे, हे मी पहिल्यांदा पाहतो असं उपमुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. मग त्यांच्यावर मी महाभियोग आणायचा जो मानस केला होता, का नाही सरकारने पाठिंबा आम्हाला दिला. आणि म्हणून निवडणूक आयुक्त हे भाजपचंच कार्यकर्ता म्हणून काम करताना आपण पाहतो आहे. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी घातक आहे आणि लोकांच्या मताचा वर डाका टाकण्याचं पाप निवडणूक आयुक्त आणि भाजप आणि महायुतीचे लोक करताना आपण पाहतो आहे.